शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचट शेणखत किंवा केळीचे कपट जे कुजवणारं डिकम्पोजर कल्चर आहे ते फक्त 20 रुपयातच उपलब्ध होते. ते कसं बनवायचं व्यवस्थित पद्धतीनं घरी भेटल्यावर ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आपली जी झिरो बजेट नैसर्गिक शेतीची व्हिडिओ सिरीज आहे त्यामध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. बऱ्याचपैकी ज्या शेतकऱ्यांकडे ऊस लागवड केलेली असते, ऊस गेल्याच्या नंतर जी पाचट आहे ती बऱ्यापैकी आपण जाळत असतो, तर त्यामध्ये आपल्या पिकाचंही नुकसान आहे, मातीचंही नुकसान आहे. तर ही जी पाचट आहे किंवा ज्यांच्याकडे केळी त्यांच्याकडे असे काही खपटे आहेत समजा, ते किंवा शेणखत आहे, ही कुजवण्याची प्रक्रिया आपल्याला कशा पद्धतीने एकदम हे सेंद्रिय पदार्थाचं विघटन फास्ट करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ही प्रक्रिया करण्यासाठी सुरुवातीला आपण व्हिडिओ लगेच चालू करू. जे लागणार साहित्य ते पाहूयात काय काय. त्या अगोदर जर समजा तुम्हाला ऊसाची पाचट कुजवायची असेल तर सुरुवातीला काय प्रक्रिया करायची, जे पण आपलं पाचट आहे त्याच्यावर स्प्रिंकलरनं किंवा पाट पाण्याने ती पहिले पाचट भिजून घ्यायची. आता भिजून काय घ्यायची, ती भिजून घेतल्यामुळं जे तिथलं विघटन करणारे सूक्ष्म जीव आहेत उपयुक्त आपण टाकणार आहेत त्यांना वाढीसाठी एकदम पोषक वातावरण तयार होतं. त्यानंतर आपल्याला एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग युरिया आपल्याला त्यावर टाकायचा आहे, त्या पूर्ण पाचटीवर. हा का टाकायचा आहे, कारण की ही जी विघटनाची प्रक्रिया आहे आपल्याला माहितीच आहे की युरियामध्ये नत्र असतो आणि इकडं स्फुरद असतं, त्यामुळे जी विघटनाची प्रक्रिया आहे ती एकदम आपल्याला वेगाने पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं, कारण आता हे जे आपण जे पण असं केळीचं खपट किंवा पाचट आपल्याला असणार आहे ह्याच्यामध्ये सध्या तरी वाढीसाठी काहीच नसतं, म्हणजे पूर्णपणे ह्याचं हे जे कुजलेलं आहे आपलं हे जे वाळलं आहे ह्याच्यामध्ये फक्त कार्बन असतो, त्यामुळे आपण ही प्रक्रिया करत असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण डिकम्पोजर कल्चर बनवणार आहोत हे आपल्याला त्याच्यावर टाकायचं. आता हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते, सर्वात पहिले आपण एक प्लास्टिकचा ड्रम घेतलेला, इतर कोणत्याही धातूचा न वापरता आपण प्लास्टिकचा ड्रम फ्रेश ताज्या नळाच्या पाण्याने 160 लिटर पर्यंत सुरुवातीला भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 160 लिटर भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, नैसर्गिक जो गुळ आहे आपला, नैसर्गिक जो काळा गुळ आहे त्याचं आपल्याला पाणी करायचं. आता हा गुळ का घेतो आपण, हा गुळ सूक्ष्मजीवांचं एकदम उपयुक्त असं खाद्य बनतो. याच्यामध्ये कार्बन जास्त प्रमाणात असतो. कार्बनचा सर्वात मुख्य सोर्स जो आहे तो हा गुळ आहे. त्या गुळाचं 2 किलो आपल्याला पाणी करायचे, 2 किलो गुळाचं, आणि ह्या पूर्ण कल्चरमध्ये टाकायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं बकेटीमध्ये आता वेस्ट डिकम्पोजर म्हणून ॲमेझॉनवर आपण जर सर्च केलं तर वेस्ट डिकम्पोजर कल्चर म्हणून एक बॉटल भेटते आपल्याला, जी फार तर 20 रुपये आणि ट्रान्सपोर्टचे चार्ज पकडून 30-40 रुपयापर्यंत आपल्याला पडती. ती बॉटल तुम्ही मागवायची. आता ती बॉटल माझ्याकडे ऑलरेडी होती, मी बनवलेलं आहे कल्चर. आणि त्याच्यानंतर हे डिकम्पोजर कल्चरचं मी विरजन घेतलेलं आहे 1 ते 2 लिटर. हे विरजन आपण हे डिकम्पोजर कल्चरमध्ये टाकणार आहोत. आता हे डिकम्पोजर कल्चरमध्ये काय आहे, हे सर्व उपयुक्त जे बॅक्टेरिया लागणार आहेत हे सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्यासाठी, ते सगळे बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये डिकम्पोजर कल्चरमध्ये, आणि त्याची आपल्याला वाढ करायची, त्याच्यामुळे हे डिकम्पोजर कल्चर लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता आपण काय केलेलं आहे, ताक जे आहे आपल्याकडं 5 ते 6 दिवस आंबलेलं असं ताक आहे. आता ताक आपल्याला माहिती आहे की एक उत्तम बुरशीनाशक आहे, त्यामध्ये खूप उपयुक्त अशी जमिनीसाठी बॅक्टेरिया असतात आणि ते ताक आपण यामध्ये टाकणार आहोत. आपण आता लगेच प्रक्रियेला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याकडे विरजन आहे वेस्ट डिकम्पोजरचं, माझ्याकडे विरजन आहे म्हणून विरजन टाकत आहे 5 लिटर. तुम्ही ती बॉटल मागवा, नवीन बनवा आणि विरजन वापरू शकता तुम्ही किती वेळा, तर काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जे ताक आहे आपल्याकडे ते ताक आपण टाकलंय 5 लिटर पर्यंत. नंतर जो गुळ आहे नैसर्गिक गुळ, त्या गुळाचं पाणी केलंय आपण 2 किलो गुळाचं आणि ते टाकलंय. आता हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित ढवळायचं. आता हे सावलीला ठेवायचं आपल्याला 72 घंटे. आता 72 घंट्याच्या नंतर हे मिश्रण कसं वापरायचं हे तुम्हाला सांगतो. भेटूयात 72 घंट्यानंतर. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला याचा वापर तुमचं शेणखत कुजवण्यासाठी करायचा असेल, हे जे आहे तुम्ही पहिले शेणखताचा जो तुमचा ढीग लावलेला आहे त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून त्यातली सगळी हीट बाहेर निघन. आणि अशा प्रकारचे तुम्हाला खड्डे त्याच्यामध्ये करायचे बघा, लाकडी काठीच्या साह्यानं खड्डे करायचे. आणि खड्ड्यामध्ये 1 लिटर डिकम्पोजर आणि 50 लिटर पाणी मिक्स करायचं आहे. आणि खड्डे पूर्णपणे त्या उकंड्यावर किंवा तो जो तुमचा शेणखताचा ढीग आहे त्याच्यावर असे खड्डे बुजायचे. आणि प्रत्येक जागेवर असा खड्डा करायचा आहे, जेणेकरून सर्व ठिकाणी आपलं हे डिकम्पोजर कल्चर पोहोचन आणि आपलं शेणखत हे आपल्याला 60 दिवसामध्ये एकदम कुजलेलं आणि एकदम फास्ट असं आपल्याला पाहायला मिळतं. आता शेतकरी मित्रांनो, आपण या डिकम्पोजर कल्चरमध्ये किंवा ह्या 20 रुपयाच्या बाटलीत काय घटक आहेत ते थोडक्यात पाहूयात. याच्यात उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, बॅक्टेरिया, फंगाय, सेल्युलोज, लिग्निन तोडणारे जीवाणू आहेत, खूप सारे एन्झाईम आहेत, नैसर्गिक सूक्ष्म पोषक घटक आहेत. हे काय काम करतात, शेण, पालापाचोळा, काडी कचरा लवकर कुजवितात, माती जिवंत करतात आणि सेंद्रिय खत तयार करण्यास मदत करतात. त्यानंतर ह्याचा अजून काय वापर करता येतो आपल्याला डिकम्पोजर कल्चरचा, शेतातील काडी कचरा कुजवण्यासाठी जो वापर करता येतो. मग याचं प्रमाण काय, 1 लिटर डिकम्पोजर प्लस 100 लिटर पाणी घ्यायचं आणि पिकांचे जे अवशेष आहेत काडी कचऱ्यावर त्याची फवारणी करायची. 20 ते 25 दिवसातच आपल्याला ते कुजल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिकावर फवारण्यासाठी काय प्रमाण आहे. ते 1 लिटर डिकम्पोजर प्लस 20 लिटर पाणी
अशा ह्यानं आपल्याला फवारणी करायची आणि याचा आपल्याला असा फायदा होणार आहे की जी आपली अपायकारक बुरशी म्हणजे जी घातक बुरशी पिकावर वाढली त्या बुरशीचं सुद्धा नियंत्रण आपल्याला याच्याद्वारे होणार आहे. आणि याची फवारणीची वेळ आहे सकाळी किंवा सायंकाळी. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण या डिकम्पोजर कल्चरचे काय काय फायदे थोडक्यात पाहूयात. ह्याचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फायदा जो की मला खूप आवडतो तो म्हणजे याला परत एकदा ती बॉटल घेतली आपण की त्याला विकत घ्यायची गरज नाही. आपण जे बनवलंय कल्चर त्याच्यातलंच थोडंसं विरजन आपल्याला ठेवायचं 5 लिटर पर्यंत. परत त्याच विरजनामध्ये काय करायचं, 200 लिटर पाणी टाकायचं, परत 2 किलो गुळाचं पाणी करून टाकायचं आणि असलं तुमच्याकडचं ताक बी टाकायचं. आपलं परत 7 दिवसानं कल्चर बनतं, तुम्ही परत विरजन ठेवायचं. म्हणजे असं आपल्याला सुरूच ठेवता येतं, परत विकत घ्यायची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त ह्याचे फायदे, माती जिवंत होते, उपयुक्त जीवाणू वाढतात, त्याच्यानंतर काडी कचरा लवकर कुजतो, अवशेषांची समस्या कमी होते, त्याच्यानंतर मातीचा कस वाढतो, सेंद्रिय घटक वाढतात, त्याच्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, मुळांची वाढ चांगली होते, हानिकारक बुरशीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवतं, खताचा खर्च कमी होतो कारण सगळे जे जमिनीतले उपयुक्त घटक आहेत ते उपलब्ध करून द्यायचं काम करतं. त्याच्यानंतर खताचा खर्च कमी होतो आणि एकदम पर्यावरणपूरक व सुरक्षित असा हा उपाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं जे नैसर्गिक शेतीचं कृषी मित्र आनंद हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.